धावांची घोषणा या ठिकाणी पंचांच्याकडून. या 2 धावांनी संघाचं खाते उघडते. धावसंख्या होते 1 चेंडू 2 धावा. पहिला चेंडू होता दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बाद झालेला आहे खेळाडू. आणि हा पहिला फटका योद्धा संघाला. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी निघालेली बटला अतिशय उत्कृष्ट बॅट्समन आहेत, खेळाडू आहेत. बटला हे चारकोप विधानसभा क्षेत्रामध्ये नावाजलेलं गाव हे बटला. सॉरी नाव शुभम उर्फ बटला. षटकार आणि चौकारासाठी नावाजलेलं आहे असं फलंदाज आहेत ते. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी नेरगाव चेंडू. 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणावं लागेल असं शिलेदार या संघाचं. तिसऱ्या मॅच मध्ये पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, उंच असा मारण्याचा प्रयत्न होता. पहा किती धावा मिळत आहेत. दोन धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. 1 गडी बाद 4 धावा. बटलाकडे नक्कीच अपेक्षा असतील. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे असा हा बटला. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे. आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू पहा किती धाव मिळतात. 1 धाव नक्कीच मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि गडी बाद. हा मोठा धक्का मानावा लागेल. जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत प्रिन्स. प्रिन्स देखील अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत. आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलेलं आहे. पहिल्याच मॅच मध्ये प्रिन्सने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पाहूया आता काय करतोय प्रिन्स. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. षटक संपते. या एका षटकानंतर धावसंख्या होते 5. 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तन्मय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे तन्मय.
संघाची धावसंख्या फक्त 5. एक षटक संपलाय. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू घेऊन येते तन्मय. आणि हा वाईट म्हणजे एक अवांतराची एक धाव, आवाकाच्या बाहेरचा चेंडू. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. वाईट प्लस 1. सॉरी, 2 धाव आहेत. लागला नाही ना. नाही. पुढचा चेंडू तन्मयचा. सामना करेल प्रिन्स. हलक्या हाताने टच केलेला आहे. किती किंवा एक धाव पूर्ण केलेले आणि दुसरी धाव या ठिकाणी पागलेच बटला आणि या ठिकाणी 2 धावा नक्कीच मिळतील. अतिशय उत्कृष्ट रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला बटलांच्या मार्फत. उत्कृष्ट ताळमेळ आहे बटला आणि प्रिन्स मध्ये. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. एक चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू तन्मय यांचा. सामना करेल प्रिन्स आणि पुन्हा एकदा वाईट. एक अवांतराची एक धाव या ठिकाणी मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. एक चेंडू 10 धावा. विनायक पाचीच आहे ना. 4 दाबून परत पुढचा चेंडू उत्कृष्ट मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव धावलेले आहेत आणि 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण करतील. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. विनायक निवाते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कृपया आपण स्टेजवर यायचंय. विनायक नेवाटे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, त्याचबरोबर उत्कृष्ट रनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने टच केलेला आहे. बघा किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण केलेले आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी प्रिन्स यांच्याकडून. 2 धावा घेण्यात यशस्वी आहेत. चपळ असे दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. पुढचा चेंडू उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते बटला आणि प्रिन्स यांच्याकडून. छोटे धावा घेत आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. स्कोर झालेला आहे 14. पुन्हा एकदा उत्कृष्ट हलक्या हाताने केलेला टच. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी प्रिन्स यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. हलक्या हाताने टच करतायत आणि चोरट्या धावा घेत आहेत ते म्हणजे प्रिन्स. त्यांना उत्कृष्ट साथ मिळते की बटलाजी. शुभम बटला. साइड चेंज. थोडस गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसतंय आपल्याला. आणि उत्कृष्ट मारायला चेंडू बघा किती आहेत.
एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल या ठिकाणी. दुसरी धाव ओव्हर थ्रो. अतिशय उत्कृष्ट रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. उत्कृष्ट ताळमेळ, उत्कृष्ट रनिंग, अतिशय उत्कृष्ट लक्ष भेटलं यांचं, प्रिन्स यांचं. आणि या दोन धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 18. मागच्या ओव्हरला झाल्या होत्या फक्त 5 धावा, या ओव्हरला झालेल्या आहेत 18. म्हणजे तब्बल 13 धावा या ओव्हरमध्ये मिळालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट खेळ या ठिकाणी दाखवत आहेत प्रिन्स आणि बटला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने टच केलेला चेंडू. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. या एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. आता आणि षटक संपला. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 19. हॅलो हॅलो. ओम साई योद्धा स्ट्राईक रेट 9.5चा चालू आहे. या स्ट्राईक रेटने जर ते खेळले तर 48 रन किंवा 50 रन सुद्धा ते करू शकतात. तिसरी ओव्हर घेऊन आलेला आहे केवळ सिद्धपुरा. स्ट्रायकर आहेत ते प्रिन्स. नॉन स्ट्रायकर ला बटला, शुभम गवाणकर. कृपया मॅच लवकर सुरू करा. तिसरी ओव्हर टाकणे सुरू करा. केवल केवल क्षेत्ररक्षणाची सुरुवात करा आणि बॉलिंग. हा हवेत तोलालेला चेंडू ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अशा प्रकारे टीमचा स्कोर झालेला 21 रन, 2 विकेट. 7 चेंडूमध्ये 13 धावा केल्या ते प्रिन्सने. 2 विकेट गेल्यानंतर चौथ्या पार्टनरशिपसाठी प्रिन्स आला होता, परंतु त्याने मागून येऊन 7 चेंडूमध्ये 13 धावा ठोकल्या. दुसरा चेंडू उत्कृष्ट टोलावलाय आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पण फिल्डरच्या हातातून तो बॉल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली. अशा प्रकारे 3 धावा पूर्ण केल्यात ओम साई योद्धा संघाने. धावसंख्या झालेली 24. 24 पैकी 16 धावा ह्या एकट्या प्रिन्स स्वामी याचे आहेत. तिसरी ओव्हर केवल. तिसरा बॉल टाळण्यासाठी सज्ज. कृपया लवकरच सुरू करा केवल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ते पाहायला मिळते. आणि हा निर्धाव चेंडू. केवल सिद्धपुरा याने जर विकेट घेतली या ओव्हरमध्ये तर त्याला स्वप्नील गावडे यांच्याकडून 501 रुपयाचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे. कॅच, बोल्ड, काही फक्त रनआउट नाही, कॅच आणि बोल्ड तर 501 रुपयाचं इनाम लागू झालेलं आहे स्वप्नील गावडे याच्याकडून. वाईड लेग साईडला बॉल टाकलेला आहे. अतिरिक्त धाव संख्या झालेली, धाव संख्या 25. 2 विकेट गेलेले आहेत. शुभम गवाणकर आणि प्रिन्स लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, त्यामुळे कदाचित कन्फ्युज असतील गोलंदाज. पुढचा चेंडू, चौथा चेंडू आणि हा आउट होता वाचलाय.
निर्धाव चेंडू, धाव संख्येत काही बदल नाही. 25 ते 25 राहिलेल्या 2 चेंडू बाकी आहेत केवळच्या ओव्हरच्या. यानंतर अजून 2 ओव्हर टाकण्यात येतील. रन रेट थोडासा ढोसळतोय. शुभम गावकरला 6 किंवा 4 मारावेच लागेल जेणेकरून ते 60 पर्यंत नेऊ शकतील आपला संघाचा स्कोर. आणि हा सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे तन्मय याच्याकडून. आणि 1 धाव पूर्ण गेले. स्ट्रायकर आहे प्रिन्स. शेवटचा चेंडू केवळ याचा. या चेंडूवर जर त्यांनी आउट केला तर त्याला स्वप्नील गाव याच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. क्षेत्ररक्षणामध्ये फेर बदल पुन्हा एकदा कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन होतं त्यामुळे लॉंग ऑनचे खेळाडू लांब करण्यात आले. शेवटचा चेंडू 3रा ओव्हरचा आणि हा लॉंग ऑनला 4 मारलेला आहे प्रिन्स स्वामी याने. चौकार, उत्कृष्ट चौकार. प्रिन्सच्या वैयक्तिक धावा 20 तर संघाच्या धावा 30. 3 ओव्हर बाद 10चा करंट स्ट्राईक रन रेट आहे. अशा प्रकारे तुम्ही 50 धावा करू शकता कारण 2 ओव्हर अजून बाकी आहेत. 4थी ओव्हर घेऊन येते भावेश वैयक्तिक 2री संघासाठी 4थी. उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केलेली. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. 3 ओव्हर समाप्त. 30 वर 2 विकेट. प्रिन्स टिकून खेळत आहे. स्ट्रायकर आहे शुभम बटल्या. मला तो संघासाठी काय करतोय. शुभमसाठी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय. लॉंग ऑनला 3 खेळाडू ठेवलेत 2 खेळाडू ठेवलेत. मिड विकेटला 2 पेअर. तन्मयला सुद्धा लॉंग ऑफला पाठवण्यात आलंय. स्क्वेअर लेगला अभिषेक शिर्के फिल्डिंग करत आहेत. आणि हा पहिला चेंडू वैयक्तिक 2ऱ्या षटकातला आणि संघासाठीचा 4था षटकार. षटक निर्धाव वाईड. अंपायरचा निर्णय हा वाईड. अतिरिक्त धावा वाढत स्कोअर झालेला 31. 100 रन जर असेच आले तर 60 पर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकता. योद्धा संघ पुढील चेंडू हा हलक्या हाताने मारलेला चेंडू. लॉंग ऑफचा प्लेअर त्यांना धावत येऊन त्यांनी पकडला आणि 1च धाव पूर्ण करू दिली. 2री धाव पूर्ण केलीच नाही त्याने. 2री धावेचा प्रयत्न सुद्धा केला नाही. स्ट्रायकर आले प्रिन्स स्वामी पुन्हा एकदा. त्यांनी 9 चेंडूमध्ये 20 धावा केल्यात. 1 चौकार सुद्धा लगावलेला आहे. पहिला ते भावेशच्या गोलंदाजीवर षटकार किंवा चौकार मारतायत का. अगला बॉल भावेश की तरफ से. दूसरी गेंद और प्रिंस स्वामी इस तरह आउट हो चुके हैं. 20 या वैयक्तिक धाव संख्येवर त्याचा झेल घेतलेला आहे. स्लिप मध्ये उभ्या असलेल्या अभिजय स्वतः कप्तान आलेले आहेत. योद्धाचे कप्तान स्वप्नील पतंगे लेफ्ट हँड बॅट्समन. दोन्ही बाजूला लेफ्टी कॉम्बिनेशन. भावेश पाहूया आता
कशी गोलंदाजी करतात, कारण दोन्ही सुद्धा लेफ्टी बॅट्समॅन असल्या कारणाने थोडासा गोंधळ होऊ शकतो बॉलिंग टाकताना किंवा गोलंदाजी करताना. परंतु यावर मात करून त्यांना कमीत कमी धावसंख्या द्यावी लागेल, कारण त्यांना फायनलमध्ये जाण्याची आशा पल्लवीत ठेवायची असतील तर त्यांना कमीत कमी रन देणे गरजेचं आहे. योद्धा संघ 32 धावावर 3 विकेट गेलेले आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला पुल करून फोर मारलेला आहे. उत्कृष्ट चौकार ते स्वप्नील पतंगे यांच्या बॅटीतून पहिला चेंडू आणि चौकार बाउंड्री के बाहेर. 36 रन झालेले आहेत 3 ओव्हर आणि 3 बॉल नंतर. जर त्यांना हाफ सेंचुरी संघासाठी पूर्ण करायची असेल तरी अजून 14 धावा हव्यात. फक्त 9 चेंडू शिल्लक, 3 चेंडू ह्या षटकातले शिल्लक. 22चा चौथा चेंडू स्ट्रायकर आहे स्वप्नील पतंगे आणि उत्कृष्ट लगावला चेंडू पाहूया. हा षटकार आहे की चौकार? षटकार. डीजे 42 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू द्या पंचाने, दुसरा चेंडू उपलब्ध करून द्या. दुसरा खेळलेला चेंडू उपलब्ध करून दिलेला आहे, त्या चेंडूने खेळायला घ्या. कमीत कमी वेळेमध्ये सामना संपवायचा आपल्याला. स्वप्नील पतंगे 2 चेंडू 10 धावा. 500च्या स्ट्राईक रेटने खेळतो हा खेळाडू. लेफ्टी आहे. 42 रन झालेले आहेत. 3 विकेट, 2 चेंडू शिल्लक या ओव्हरचे. यानंतर अजून एक ओव्हर टाकण्यात येईल. पाहूया स्वप्नील पतंगे क्षेत्ररक्षणाची पाहणी करत आहेत. आणि हा स्लिपला अडवण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू आता येईल. फिल्डिंग मध्ये कोणताही फेरबदल करण्यात आला नाही, कारण दोघेही लेफ्टी आहेत. त्यामुळे अभिषेक शिर्के वाट बघत आहे स्कोअर लेगला की कधी माझ्याकडे कॅच येतोय. आणि कधी मी तो झेल टिपतोय, जेणेकरून युट्यूबवर लाईव्ह दिसण्यात येईल. बोल्ड आणि स्वप्नील पतंगे आऊट झालेला आहे. 4 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी केलेल्या होत्या. बोल्ड झाला. कॅच आउट आहे. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा झालेल्या आहेत. रुपेश सकपाल फलंदाजीसाठी. आणि पुढचं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे अनिकेत. हा दुसरा अनिकेत आहे बॉलर पवार. अनिकेत पवार शेवटची ओव्हर घेऊन 42 रन झालेले आहेत. 42, 4, 2 आणि 4 विकेट आहे तुमच्या. शेवटचे 6 चेंडू मध्ये काय किमया करतोय हा शुभम. जर याने षटकार आणि चौकार मारले तर हा संघाला तारू शकतो, नाही तर संघाला मारू शकतो. आणि हा षटकार, गगनचुंबी षटकार. दुसरा चेंडू जो मगाशी पाठी केलेला तो उपलब्ध असेल तर तो द्या. अच्छा, चेंडू आलेला लवकर सामना सुरू करा. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर शुभम गवणकर यांनी आताच एक षटकार मारला होता आणि संघाची धावसंख्या झाली 48. पुन्हा एकदा ते स्कोर 60च्या वर नेतायत का हे पाहूया. 60 रन करण्यासाठी त्यांना 12 रनांची आवश्यकता आहे शेवटच्या 5 चेंडूमध्ये.
बघा पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होते का, पण हा फुल लेंथ बॉल होता आणि आउट. वैयक्तिक धावसंख्या 11. 9 चेंडूमध्ये 11 धावा केल्यात आणि आउट झालेला हा शुभम. इथे उत्कृष्ट यष्टिरक्षण केलेलं आहे अनिकेत बोंबले आणि 3 कॅच पकडल्यात त्याने. जर त्यांनी बॅटिंग मध्ये सुद्धा कामगिरी चांगली केली तर कदाचित मॅन ऑफ द मॅच मिळू शकतो. त्याचे वडील ते मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. स्ट्राईकला पाठवा ना, ओपनिंगला पाठवा. ओपनिंगला पाठवायचा. हो ते दोन्ही मॅच हरले. कसे 48 झाले 48 झाले 50च्या वर रन गेलं ना तर चेस नाही होत आहे. 50च्या वर रन गेलं तर चेस नाही होत आहे. 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन अनिकेत पवार आणि स्ट्रायकर आहे तो सिद्धेश भंडारे. 1 रन पूर्ण आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेला 49. 49 रन, 5 विकेट गेले आहेत. 3 बॉल बाकी आहेत, शेवटचे 3 बॉल. जर तुमच्याकडे क्रिक हिरोज हा ऍप असेल तर त्यावर तुम्ही स्कोअर पाहू शकता. प्रत्येक टीमने आपला स्कोअर ट्रॅक करण्यासाठी आणि हा उत्कृष्ट टोलवला षटकार. रुपेश सकपाळ्याच्या बॅटीमधून निघालेला हा उत्तुंग षटकार आणि धावसंख्या पोहोचली 55. 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावसंख्या 60च्या वर नेत आहेत का? या 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावा आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा विजयी करा. रुपेश सकपाळ. 5वा चेंडू वाईड. पंचांचा निर्णय लेग साईडचा वाईड. अनिकेत पवार. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 56 धावा झाल्या आहेत योद्धा संघाच्या आणि उत्तुंग लगावला हा सुद्धा षटकार असू शकतो का पाहूया. परंतु हा झेल सोडलेला आहे रोहन उर्फ पिंट्या याच्याकडून. कॅच आहे की मॅच आहे. जर तुम्ही हा सामना जिंकला नाही तर तुम्ही कदाचित बाहेर असू शकता. त्यामुळे हा खूपच इम्पॉर्टंट सामना आहे. शेवटचा चेंडू फुल टॉस परंतु कनेक्ट झालेला नाही आणि आउट झालेला आहे. अशा प्रकारे धावसंख्या पोहोचलेली आहे 58 आणि जिंकण्यासाठी 59 रन्स विन आहेत. 59 रन करायचे जिंकण्यासाठी. विजय बघा देणार.
पंचांना विनंती आहे, पंचांना आणि सर्व खेळाडूंना कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवायचे. शिलेदारांचे दोन फलंदाज कृपया लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे नंतर 3 का 2 ओव्हर पण होणार आहेत. पटकन आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेचं भान राखा. दोन्ही फलंदाजांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही पंचांना विनंती आहे, ज्या संघाकडून वेळेचा दुरुपयोग होईल त्या संघाचं कंप्लेंट या ठिकाणी करायची आहे. त्या संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येत आहेत. कोण आहे बॉलर्सने? बॉलर प्रिन्स प्रिन्स स्वामी आणि सामना करतील अभिषेक शिर्के आणि नाटकला आहेत ते म्हणजे तन्मय. पाहूया आता या मॅच मध्ये काय करतायत दोघे जण. आणि पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट मारायला फटका आणि हा षटकार. मजा आ मुझे कभी तो लगा है भाई. धन्यवाद धन्यवाद. हेच गाणं कंटिन्यू ठेवा, अजूनही मारेल तो. पुढचा चेंडू आणि हा मेघाव चेंडू. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट आणि बळा झेल होतं की नाही आणि जरबाद जोरात. आबीला स्टेजवर लवकर यायचं असतं, घाई गडबडीत असतो तो. तिसरी मॅच मी पाहतोय, लवकर आपलं येऊन पटकन स्टेजवर येतो. पुढचा चेंडू प्रिन्स. आणि उत्कृष्ट मारलेला फटका या ठिकाणी पुन्हा एकदा बळा झेल होतं की नाही आणि गेलबा. आपण पहिल्या मॅच पासून बघतो, अभिषेक यांनी जर विकेट टाकली तर लगातार पाठीमागे विकेट पडतातच. याच्यात काहीच उन्हा नाही. बरोबर बोलतात सगळे आणि सिनियर सिनियर लोक बोलतात. पानगळे यांनी एक उत्कृष्ट कॅच घेतलेले आहेत 2. धन्यवाद. काही बक्षीस वगैरे द्यायचं का त्यांना? आता पण अख्ख्या मॅच मध्ये की आता लगेच याच मॅच मध्ये ना, मॅच मध्ये ना पानगळे, आपण जर अजून एक कॅच घेतली तर आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. लक्षात ठेवा या मॅच मध्ये. मॅच मध्ये
2 धावा झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. पानगळे आपण कॅचची वाट बघा. उत्कृष्ट मारलेला चेंडू या ठिकाणी आणि झेलबा. व्हॉट इज दिस? डीजे झोपला काही? बॅट्समॅन नेम अनिकेत. अनिकेत, आपण अतिशय उत्कृष्ट किपिंग केली आज. नक्कीच आपल्याला फलंदाजीकडून संघाला अपेक्षा असतील. खरं तर अनिकेतला आज ओपनिंगला यायचं होतं. बेरणी वगैरे खाल्लेली, काही टेन्शन नाही. 3 कॅच पकडले चांगले. पाहूया आता बॅटिंग मध्ये काय करतोय. बॉलर कोण आहे? रुपेश. अरे यार, कच्च्या क्षेत्ररक्षण. सॉरी सॉरी सॉरी, खराब क्षेत्ररक्षण. आणि उंच टोलण्याचा प्रयत्न होता, परंतु 9 धावा झालेल्या का? ह्याच्या अगोदरचे आहे का? यंग आणि आपल्या एलिजंट नाही नाही, दिले प्रत्येकाला. नाही नाही, त्यांच्यामध्ये नाही काढून घ्या ना स्कोर केला. अनिकेत बोंडे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण की या षटकामध्ये आपण जर एक षटकार ठोकला तर लक्ष्मण तांदूळकर यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाऊन मिळेल. अनिकेत बोंडे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की या षटकामध्ये आपण जर एक षटकार ठोकतोय तर लक्ष्मण तांदूळकर यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आपल्याला जाहीर झालं, याची नोंद घ्यायची. आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 10. 3 गडी बाद, धक्क्यावरती धक्के पडतायत. पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडू एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या 11. तिसरे षटक मार्ग असतात. 4 चेंडू झाले, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ती सुवर्ण संधी अजूनही लागू आहे अनिकेत बोंडे यांच्यासाठी. या 2 चेंडूवरती आपण जर एक षटकार ठोकताय तर लक्ष्मण तांदूळकर यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झाले. निर्धाव चेंडू म्हणून आपण उर्वरित 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या मात्र ठप्प देते म्हणजे 11. जवळजवळ 17 चेंडू मध्ये फक्त 11 धावा कुठ्यात यशस्वी होते. ओम साई श्रीवार संघ. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितकाच सुरेख टोलेला आहे. 1 धाव निषेधोपात पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली होती म्हणजे 12 वरती. हॅलो, बॉलर्स नेम प्रतीक महाडिक.
चौथं षटक मार्गस्थ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 12. पहिला चेंडू दिशाहीन. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 13 वरती. राहुल साटम यांना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. तर या मॅच मध्ये आपण जर एक झेल पकडताय तर तुलसीदास यांच्याकडून आपल्याला 1001 रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले. पहिला चेंडू टोळवलाय. आता मात्र झेल टिपलाय. चौथा धक्का पडतोय. धन्यवाद धन्यवाद. एक माझं एक बोलणं आहे. हा पानगळे यांनी कॅच पकडलेला आहे तिसऱ्या या मॅच मध्ये. त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण स्टेजवर यायचंय आणि रोख पारितोषिक घ्यायचंय. धन्यवाद. ते काय साहेबांनी ठेवलंय. एक मिनिट घेतो. हॅलो. रवींद्र देवतरे यांनी त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण स्टेजवर यायचं आणि पारितोषिक घ्यायचं. धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना ओमसाई मराठा विरुद्ध ओमसाई शिंदे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. ओमसाई मराठा आणि ओमसाई शूरवीर दोन्ही संघाला विनंती आहे. पुन्हा एकदा पुकार तुम्हाला. ओमसाई शूरवीर आणि ओमसाई मराठा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण स्टेज जवळ यायचे. ओमसाई मराठा ओमसाई शूरवीर दोन्ही संघाचे कर्णधार कृपया स्टेज जवळ यायचे. चौथं षटक मार्गस्थ असताना धाव संख्या झाली ती म्हणजे 17 आली. ही बॅटरी संपली काय? त्याला दाखव. मी थोडस मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी थोडं खाली यायचं. हॅलो. या खाली कृपया. 3 चेंडू झालेत. हे लोक जिंकले तर चान्स रन रेट डू ऑर डाय. कोटिंग बोल समोर कॅमेरा तुम्ही पण असं तुम्ही इकडे 4 धावा मिळणार आहेत. कॅमेरा प्लीज. धाव या ठिकाणी नाणेफेक होते. तिसरे षटक मार्गस्थ आहेत. 4 चेंडू झालेत. आणि हेड आलेला आहे. थांबा 1 मिनिट. धन्यवाद मान्यवर. आपण स्थानापन्न व्हायचे. 2 मिनिटं. आपण टॉस जिंकलेला आहात. काय घेताय आपण? बॅटिंग घेत आहे. किती मॅच जिंकले आपण आतापर्यंत? 1 जिंकले आपण. 2 म्हणजे तुम्हाला डू ऑर डाय मॅच आहे बरोबर. 8 चेंडू 22 धावा झाल्या. म्हणजे आजची मॅच आपण खेळताय. पहिले 7 पर्व आपण खेळतोय. ओव्हर 7 पर्वामध्ये अभिषेक दादाने जे आपल्याला प्लॅटफॉर्म निर्माण केला या ठिकाणी आपण पाहतोय सर्वजण. आणि हे सामने 7 वर्ष झाले चालू आहेत बरोबर. कसं वाटतंय तुम्हाला याबद्दल? खूप छान वाटतंय आणि सर्वजण आम्ही इथे
अभिषेक शिर्के असतील, आमच्या सोसायटीची मंडळी असतील, सर्व चांगले सहकार्य करतात आहे. आणि हे क्रिकेट पर्व नसून आमच्यासाठी एक सण उत्सव असा आहे. आणि जसं स्वप्नील म्हणाला, खरंच हा सण आहे आणि आम्ही एन्जॉय करतोय. तुम्ही एन्जॉय करताय, परंतु तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतोय, म्हणजे असं एक टेनिस क्रिकेटमध्ये एक प्लॅटफॉर्म आहे हा, जेणेकरून तुमच्यामधून आज बाहेर आता जसं मी आता जिथे बरोबर बऱ्याच जणांना ओळखतो, मी ते बाहेर खेळतात. मी बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणी कॉमेडी करतो, भरपूर ठिकाणी करतो, त्या ठिकाणी मी बरेच जण इथले खेळाडू बघतो. म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. ते तुम्हाला अभिषेक दादाने दिलेलं आहे. तुम्हाला अभिषेक दादा सामाजिक कार्यात आहे. अभिषेक दादा तुमच्या प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करतोय. हा जो प्लॅटफॉर्म तुम्हाला कंटिन्यू ठेवावा असं वाटतंय, की असं वाटतंय की म्हणजे काहीतरी हा वेगळेपण आहे? नाही का काय याच्यात म्हणजे क्वेश्चन मार्क म्हणजे कंटिन्यू ठेवावं असं वाटतंय का? नक्की नक्की का नाही. आणि तुम्ही हे ठेवणार? हो, नक्की ठेवू. समजा दादा जर उद्या उच्च पदावरती गेला आणि त्याला वेळ नाही मिळाला, तर हे तुम्ही पूर्ण करणार काय? दादा आम्हाला वेळ देणार नाही असं होणारच नाही. दादा वेळ देणार, परंतु दादा आता जेवढं देतोय तेवढं समजा देऊ शकला नाही, तर तुम्ही हे कंटिन्यू ठेवणार की नाही? ठेवणार, नक्कीच ठेवणार. धन्यवाद. हेच मला तुमच्याकडून अपेक्षा होती. धन्यवाद. तुम्ही आता 2 मॅच जिंकलाय, म्हणजे जवळजवळ तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे पूर्णपणे. म्हणजे आता हे पण मॅच जिंकणार नक्की. बर, तुम्हाला ह्या पर्वाबद्दल काय वाटतंय? या पर्वाबद्दल आम्ही अभिषेक शिर्केचे आभार मानतो की तो आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळी पोरे एकत्र येतो आणि खेळतोय. त्याच्यामुळे त्याचे आम्ही हार्दिक अभिनंदन मानतो. हार्दिक अभिनंदन मानताय, ठीक आहे. पण आता माझा त्यांना पण तो प्रश्न होता की तुम्ही सुद्धा सगळे मिळून हे कंटिन्यू ठेवणार नक्की? नक्की नक्की 100% नक्की ठेवणार? 110%. ओके, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. चौथं षटक मार्गस्थ असताना चेंडू झाले 4, धाव संख्या झाली 30 आणि 4 गडी बाद. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत चौथ्या षटकातले. तर पाहूया की शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा कुठला यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे चौथ्या षटकातला. धाव संख्या मात्र ठप्प तिथे म्हणजे 30. शेवटचा 1 चेंडू चौथ्या षटकातला घेऊन येतो प्रिन्स. उंचासाठी चेंडू 1 धाव तर निश्चित रूपाने पूर्ण होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली होती म्हणजे 31. चांगले तीरमारे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. संपत गोईल यांच्याकडून आपल्याला एक सुवर्ण संधी. जर आपण या षटकांमध्ये जर 1 षटकार ठोकला तर आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालं, याची नोंद घ्यायची आहे. 5वे षटक मार्गाचा चेंडू झाले 2 आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 31. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. हॅलो हॅलो, हा ओके. 5वा धक्का.
आता मात्र मैदानावरती दाखल होतोय घातक फलंदाज ऋषिकेश नवाले रुसरा फुलकर टाकलाय चेंडू पिटकार पुढे केलेलाय एक धाव तर पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु तन्मयने नकार दिलाय शेवटचं षटक मार्गस्थ हॅलो उर्वरित दोन चेंडू बाकी आहेत स्वप्नील गावडे आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. तर पाहूया की या शेवटच्या दोन चेंडूमध्ये किती स्वप्नील धावा गावडे आहेत आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहेत शॉर्ट लाईन टाकलेला चेंडू तितका पुढे टोलवलाय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयेश कडून संघासाठी 3 धावा रोखण्यात यशस्वी होते जयेश धाव संख्या 1 ला वाढते धाव संख्या स्वप्नील गावडे स्वप्नील गावडे जेथे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजशी संपर्क साधा. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आपण आमच्या तोंडातून काही वक्तव्य काढलेली आहेत ती पूर्ण करा. या लवकर तुम्ही स्टेज जवळ या. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पाहूया धाव संख्या 33 उंच फाट टोललेला चेंडू थोडासा खराब क्षेत्ररक्षण करून 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती मध्ये 34 हे पहा लवकरात लवकर नाही 4 ओव्हरचा सामना आहे हा सामना आता जो होणार आहे तो 4 षटकांचा राहील. नाही दोन्ही कर्णधारांनी मान्य केलेलं आहे हा सामना 4 षटकांचा होईल. जर फायनल तुम्हाला 4 ते 5 षटकांची खेळायची असेल तर हा सामना 4 षटकांचा होईल. नम्र विनंती सर्वांना सहकार्य करा. काय झालं तुला कॅच घेतले त्यांचं नाव काय अभिषेक कॅच घेतले त्यांचं नाव काय साहेबांनी 500 रुपये आठवण माझ्या डोक्यात राहणार ना साहेब नाव काय त्याचं ऋषिकेश पांगले ऋषिकेश पंधळे या आपण स्टेजवर यायचं या आपलीच वाट बघतोय मी खाली या लवकर. या इकडे या कॅमेरा या इथं पुढे हो साहेब तुम्ही पुढे ठीक आहे कॅमेरा जरा इकडे दाखव. या ठिकाणी 3 कॅच घेतल्याबद्दल आपल्याला रवींद्र देवघरे साहेबांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिले आणि ते त्यांनी देत आहेत. कृपया कॅमेरा काय होतं का सर्वांनी धन्यवाद साहेब धन्यवाद. असंच खेळाडूंना प्रोत्साहन द्या खेळाडू अतिशय चांगला खेळ करतील. मॅन ऑफ द मॅच प्रिन्स स्वामी कृपया खाली यायचंय. प्रिन्स स्वामी